कधी कधी मला वाटतं की देवानं मला जन्मालाच ह्याच्यासाठी घातले, कपडे धुणे भांडी. माझा आयुष्याचा उद्देशच हे आहे, घराची साफसफाई. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कामच नाही राहिलेलं आहे. सारखं इथं घाण दिसते तिथं घाण दिसते, एवढा वैताग आलेला, म्हणलं पूर्णच घर स्वच्छ करून टाकावं, नाहीतर आपल्याला काय काम आहे असं सगळ्यांना वाटतं ना. माणसांना तर हेच वाटतं, घरात बसून एक दिवस काम करून बघा, मग तुम्हाला कळेल आपल्याला काय काम आहे. घरातली सगळी चिटकी लोटकी मापटी सगळीच काढली, कडप्यावरची मांडणीवरची सगळं पेपर बदली करून टाकलं. म्हणलं ही बारकी सासू मला मदत करल. काय काय साफसफाई काढली की त्यांना एखादं खेळणं दिसलं की झालं, त्याच्यातच त्यांचा टाइमपास होतं बघा. हे माझ्या सासूबाईच्या संसारातलं त्यांचं जर्मलचं कपाट आहे बरं का. ह्याचा एक खेळ जरी मोकळा झाला तर सासूबाई माझा खुळकुळा करून टाकल, खुळकुळा कसला तुंतुना करून टाकल. म्हणून अंगाई गीत गात गात त्या कपाटाला साफ करावं लागतं. त्याचा एखादा कोपरा कापला बिपला तर झालं दुष्काळ 13वा महिना. त्यात ते जर्मलचं कपाट आहे ना, म्हणून काळ्या साबणानं स्वच्छ करावं लागतं. व लय वेळ लागतो ह्याला. अगोदर घरातली जाळी जळमट सगळं काढलं, घर एकदम स्वच्छ झाडून काढलं आणि नंतर कपाट धुतलं, त्याच्यावर काय घाण उडू नये म्हणून. नाहीतर बाबा माझं